रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत वसुंधरा पटवर्धन लिखित आसरा. माझे नाव लीला. मी एक प्राथमिक शिक्षिका आहे. विद्यालयाचा उंबरठा ओलांडला आणि महाविद्यालयात जाण्याऐवजी मी लग्न मंडपातच पाऊल टाकले. मला त्यावेळी कोणी न विचारता सरळ माझे लग्नच करून टाकले. त्यामुळे माझे काही बिघडले नाही. उलट मुले लवकर झाली. महाविद्यालयात आता दोघेही जात आहे आणि मी लवकर मोकळी झाले. सरळ नोकरीला लागले. माझे एकंदरीत चांगले चालले आहे. माझ्या आयुष्यात कुठलीही गोष्ट अति नसल्यामुळे की काय, मला साधारणतः प्रॉब्लेम्स म्हणतात ती येत नाहीत. एकापुढे एक काय करायचे ते सहजपणे सुचत जाते आणि मी कामाला लागते. ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात नाही त्यांचा विचार किंवा हव्यास मला कधी शिवतही नाही. आपल्या घरात कोच किंवा टीव्ही कधी येणार या प्रश्नांनी मला सतावलेले नाही. यायचा तेव्हा येईल हे मला माहीत आहे. माझा बुद्ध्यांक कोणी पाहण्याचा खटाटोप केला नाही हे बरेच झाले असे मला वाटते. कारण त्यात मी नक्की बुद्ध्यांक घेणाऱ्यालाच अपयश दिले असते. माझे आपले मागल्या पानावरून पुढे चालू असा खाक्या आहे. परंपरागत चाललेल्या गोष्टी मी फारशी डवळाडवळ करायला जात नाही. माझ्या मनात बंडखोरीचे विचार सहसा येतच नाही. माझी आई देवळात जात असे, सासूबाईही जात असत, तशी मीही जाते. दारात आलेल्या माणसाला चिमूट पसा देता येईल तेवढं देते. तरुण माणसांनी भीक मागावी हे मलाही आवडत नाही, म्हणून मी त्यांना काम करतोस का असं विचारते. पण म्हातारी माणसे आणि लहान मुले यांना मी हा उपदेश करायला जात नाही. त्यांना पाहिले की का कोण जाणे माझा जीव कळवळतो. तर सांगायची गोष्ट अशी की एकदा मी अशीच देवळात गेले होते. 4 दाणे देवापुढे ठेवून मी नमस्कार केला आणि प्रदक्षिणा घालू लागले. प्रदक्षिणेच्या वाटेवर एक म्हातारी बाई कणत बसली होती. 500 वर्षाची तरी असेल. गोरीपान, गोल चेहरा, सुपारी एवढा चंबाडा, पांढरे शुभ्र, स्वच्छ नऊवारी पातळ. बसायला कापडाचा एक चौकोनी तुकडा, शेजारी काठी, हातात जपमाळ. पण जप करण्याऐवजी म्हातारी कणत होती. मी थबकले आणि त्यांना विचारलं, आजीबाई काही होतंय का तुम्हाला? आजींनी हात कपाळाजवळ आडवा धरला आणि वर माझ्याकडे पाहिले. बहुधा ऐकू आले नसावे म्हणून मी पुन्हा विचारले, तुम्हाला काही होतंय का आजी? का कंत आहात अशा? आजींना जास्तच गैभरून आले. त्या म्हणाल्या, काय होत नाही ते विचारा. डोकं जड होतं, जीव गलबलतो, चक्कर येते, पण कोण विचारतो? घरी कोण आहे तुमच्या आजी? माझ्या घरी ना रगड माणसं आहेत. मुलगा आहे, सून आहे, नातवंड आहेत, मुलगी आहे, जावई आहे, तिला मुलं आहेत. पण गरज सरो वैद्य मरो. यजमानांच्या मागे 2 मुलं मोठी केली, स्वयंपाकाची कामं करून शिकवलं, लग्न करून दिली. यात माझ्याजवळ पैसा राहिला नाही हो. आता मुलगा पुष्कळ पैसा कमवतो. आता जागा, खाणं पिणं सगळं आहे, कपडा लत्ता आहे, पण मला कोणी विचारत नाही. सकाळ दुपारचा चहा 2दा. तिसऱ्यांदा काही लागलं तर सुनबाई म्हणतात, खादाडपणा करायचा नाही, देवळात जाऊन बसा. कारण तिच्याकडे तिचे मित्र मैत्रिणी यायचे असतात, पार्ट्या व्हायच्या असतात. त्यांना आग्रह करून करून ती वाढते. पण मला सकाळी दुसरा चहा हवा असला तर तो मिळायचा नाही. पोट बिघडेल म्हणते. मला घेरी येते हो. आहे जरा पित्ताची सवय. सरबत करून घ्यायला जाईन तर हाताला धरून ती बाजूला बसवते. कारण पैसा तिच्या नवऱ्याचा आहे, माझा नाही. साखरेला हात लावायची सोय नाही. काय सांगू तुम्हाला बाई. माझ्याच घरात मी चोर झाले. नवरा तिचा, पण मुलगा माझा नाही. असं सर्व एका दमात सांगून आजीबाईच्या डोळ्यातून पाणी घळाघळा वाहू लागले. मला काय करावे समजेना. तोच आजीबाई डोळे पुसून म्हणाल्या, मला जरा 4-8 आणे देता का? मी 8 आणे दिले. देवळात येत असलेली माणसे आजीबाईंचे दुःख ऐकतच होती. त्यातले कोणी आजींना दुरून ओळखणारेही होते. ते जवळजवळ सगळेच देवभक्त पुढे आले आणि प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे कुणी 4 आणे, कुणी 10 पैसे असे म्हातारीला स्वयंस्फूर्तीने दिले. म्हातारीला आता ऊन लागत होते. आजीबाई उठून उभ्या राहिल्या. काठीच्या आधाराने पावले टाकू लागल्या. मी म्हटले, आजीबाई आता रिक्षा करूनच घरी जा. घर लांब आहे की जवळ? लांब आहे हो, पण रिक्षा नको.
या पैशांनी वाटलं ना तर एखाद्या बिस्किटाचा पुडा घेईन. तेवढंच मला तोंडात टाकायला बरं होईल. तेही खरंच म्हणा. आजीबाई आपल्या आणि मी माझ्या रस्त्याने चालू लागले. माझा मंदिरात जाण्याचा वार एकच आहे, शनिवार. दुसऱ्या शनिवारी मी देवळात गेले, ती आजींची आठवण येऊनच. माझ्या मागोमाग आजी काठी घेऊन आल्या. आपल्या जागेवर स्थानापन्न झाल्या. आजी देवळात आल्या खऱ्या, पण तोंडात देवाचे नाव नाही. तोंडाने दुसरेच काहीतरी बडबडत होत्या. बहुधा स्वगत भाषण असावे. घरी संभाषण कुणाशीच नाही म्हणून इथे येऊन पुटपुट चालली असावी. मनातले बोलायला ही जागा आजींनी निवडली असावी. बाकी देवाशी देणं घेणं काही नव्हते. आल्यावर त्यांनी देवाला नमस्कार सुद्धा केला नाही. मी आपला नमस्कार केला आणि प्रदक्षिणा घालू लागले. प्रदक्षिणेच्या वाटेवरच आजींनी मला अडवले. माझे साडीचे सोगे धरून त्या म्हणाल्या, या ना, या, बसा, तुम्हाला भेटायचे होते. मी थांबले. नाव काय तुमचं? मी त्यांना नाव सांगितले. कुठे राहता तुम्ही? मी पत्ता सांगितला. अहो, हा पोस्टाचा पत्ता झाला. तुमचं घर जवळ आहे का लांब आहे ते सांगा ना. घर जवळच आहे. हे काय, रस्ता ओलांडून जरासा आत गेलं की आमचंच घर आहे. जिना चढावा लागतो का? नाही नाही. मग बरं झालं. मग मी त्यांना विचारले, तुमचं नाव काय आजी? माझं नाव गंगाबाई जोशी. आता पत्ता विचाराल तर सांगता येणार नाही. लांब कुठल्या तरी सोसायटीत राहते. जिना चढावा लागतो. बरोबर आलात तर घर दाखवीन. पण सोसायटीचं नाव बिव काही माहीत नाही. पण माझ्या पत्त्याचा तुम्हाला उपयोग काय? ते काही माझं घर नाही. घर माझ्या मुलाचं, काहीपेक्षा सुनेचं जास्त. तिच्या घरी या असं मला तुम्हाला आमंत्रण देता यायचं नाही. मी संकोचून म्हटले, छे हो, तुमच्या घरी येण्यासाठी पत्ता विचारला नाही. सहज आपलं विचारलं. 2 बकुळीची फुलं आपल्या पोलक्याच्या खिशातली माझ्या हातावर ठेवून आजी कसेनुकसे हसत म्हणाल्या, वाह, देवाला व्हायची असली तर. तुम्हाला नकोत का? मला कशाला? अहो, देवाला व्हायला, नाहीतर वास घ्यायला. वास? मला हो रणकीला काय करायचं आहे? आमचे यजमान स्वर्गवासी झाले तेव्हाच वास सुवास त्यांच्या बरोबर गेले. आता देवाला म्हणाल तर आत्तापर्यंत मी देवाला फुल वाहत होते, नमस्कार पण करीत होते. पण आत्ताशा मी त्याचं नाव घेत नाही. मला त्याचा पक्का राग आला आहे. का हो? अहो, का काय? माझं काय चांगलं केलंय त्यानं? मी अगदी जन्मभर काबाड कष्ट केले, नीतिधर्मानं वागले. देवाला कधी विसरले नाही, मुलांना वाढवलं. पण उपयोग काय झाला? शून्य. अगदी आभाळा एवढं शून्य. धड कपभर चहा मिळायचा नाही. की 2 खजुराच्या बिया नाहीत. मुलगा, सून, नातवंडे सगळी हातभर गाद्यांवर, पलंगावर मच्छरदाणीत झोपतात. आणि माझ्या वाट्याला तर एखादी चौघडी, ती सुद्धा तुमच्यासारख्या एका बाईनं दया येऊन दिलेली. पांघरायला काही नाही. उद्या नेसायचं पातळच मी रात्री पांघरते. तरी रात्रभर दात चावत असतात. हे बघा, माझे हातपाय बघा. असं म्हणून आजींनी मला हातांवर आणि पायांवर दात चावल्याच्या गांधी दाखवल्या. मी काय बोलणार? मी नुसत्या त्या गांधी पाहत राहिले. आजींचे डोळे ओले झाले. ते टिपून त्या मला संकोचल्या स्वरात म्हणाला, एक विचारू का तुम्हाला? विचारा ना. एखादं नऊवारी पातळ आहे का हो तुमच्याकडे? नऊवारी? आम्ही आजकाल नऊवारी नेसत नाही हो आजी. आमची पातळं 6 वारी. त्यांचा तुम्हाला काय उपयोग? होईल होईल. माझ्या हातावर थोपटत आजी म्हणाल्या, नक्की होईल. मी ते पांघरीन, चालेल मला. बरं, देईन. केव्हा द्याल? आजींना पातळाची फारच निकड वाटून राहिली. पुढल्या शनिवारी. नका हो असं करू. पुढला शनिवार म्हणजे 1 आठवडा. त्यापेक्षा उद्याच द्या ना. मला शाळा असते आजी सकाळी. मग आत्ताच द्या ना. मला पाहायला हवं आजी पातळ शोधून. तुम्हाला पांघरायलाच हवं आहे ना. देईन मी काहीतरी, पण आत्ता नाही. आजी विचारात पडल्या. तुम्हाला शोधायला किती वेळ लागेल? 1-2 तास तरी हवेत. मग आज शोधून ठेवा आणि उद्या द्या. तुम्हाला केव्हा वेळ असेल तेव्हा द्या. तुमच्या वेळेवर मी इथे देवळात येऊन बसेन. बरं, चालेल. दुसऱ्या दिवशी मी ठरलेल्या वेळी आजींना एक जुनी शाल नेऊन दिली. आजींना अगदी ब्रह्मानंद झाला. त्या दिवशी त्यांची तब्येत मात्र बिघडलेली दिसत होती. पडसे झाले होते. थोड्या खोकतही होत्या. आजीबाई, बरं नाही का तुम्हाला? कसलं बरं आणि कसलं वाईट.
घटकेत बरी तर घटकेत हातापायातला जीव जातो. मग औषध घ्यावं. आजी खोकता खोकता उसळून म्हणाल्या, कसलं औषध घ्यायचं? दगड उगळून घ्यायचा? साधा पाती चहा द्या म्हटलं तर कोणी देत नाही. ज्येष्ठ मधाचा काढा माझा मी करून घेते म्हटलं तर गॅस जवळ सुद्धा जाऊ देत नाही सूनबाई. का? ती म्हणते ही काही लाकडाची चूल नाही, मनात आलं की पेटवायला. गॅस खूप महाग झाला आहे आणि महिना महिना मिळत नाही. पण तुम्ही तुमच्या मुलाला का सांगत नाही मग? त्याला कसं सांगणार? तो माझ्या वाऱ्यालाही उभा राहत नाही. तो नुसता बैल आहे बैल. शिकला आहे चांगला, पगार मिळवतो मोठा, पण सगळा पगार बायकोच्या ताब्यात. त्यालाच तिच्याकडून पैसे मागून घ्यावे लागतात. तो काय मला देणार? मी गप्प बसले. माझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्यांकडे पाहत आजी म्हणाल्या, सोन्याच्याच ना? हो. मला अशा बांगड्यांची खूप हौस होती. पण नशिबात हवं ना. आमच्या सूनबाई घालतात सोन्याच्या बांगड्या, पण मला बापडीला कोण देणार? एकदा बदामाची अंगठी करून दे म्हटलं होतं मुलाला. तर काय म्हणाला असेल? काय म्हणाला? तो म्हणाला, आता काय अंगठ्या घालण्याचं वय आहे तुझं? हात बघ किती सुरकुतलेत ते. अहो अंगठी कसली घालते? हात सुरकुतलेत. सगळं शरीर झिजलं. या काय कातडीच्या झिरमळ्या लोंबू लागल्या आहेत. आता आयुष्याचाच भरोसा नाही. तिथे अंगठी आणि फिंटी काय कामाची? पण कपडा तर हवा ना. जीव आहे तोवर खायला प्यायला औषध पाणी तरी हवं. अहो कधी घोटभर चहासाठी घसा सुकतो माझा. पण कोणाला दया येत नाही. कोणाला माणुसकीच नाही. दारातल्या कुत्र्याला सुद्धा तहान लागते आणि त्याला पाणी घालतो आपण. मी घातलं आहे. असा मी दिला आहे कुत्र्याला भाकरीचा तुकडा. पण मला नाही कुणी देत. कुणी विचारत नाही. म्हणता म्हणता आजींना उन्मळून आले. त्यातच खोकला आला. खोकत होत्या, रडत होत्या. चेहरा तांबडा लाल झाला होता. मला वाटले, टाळी काही एका हाताने वाजत नाही. आजींचंही चुकत असेल. घरातल्या माणसांनी एवढी दुर्दशा नाही करू. मी म्हटले, जरा थांबा. आजी मी ही आलेच बघा. शेजारीच वाण्याचे दुकान होते. त्याच्याकडे पत्री खडी साखर घेतली. आजींना दिली. खोकला येतो ना, तोंडात धरत जा. आजी टकमक माझ्याकडे पाहत राहिल्या. त्यांनी माझा हात धरून ठेवला. मी सोडवायला निघाले, कारण मला घरी परतायचे होते. तर हात घट्ट धरून म्हणाल्या, नका ना जाऊ, बसा इथंच माझ्याजवळ. पण आजी आता उशीर व्हायला आलाय. मला घरी गेले पाहिजे. तुम्ही सुद्धा आता घरी जा बरं. काही नको घरी जायला. म्हणजे? म्हणजे आज या देवळातल्या चौथऱ्यावरच झोपून राहील. एकट्या? एकट्या कशानं? तो आहे ना मारुती म्हसोबा सोबतीला. नाहीतर तुम्ही करा आज मला सोबत. मी? हो, तुम्ही. तुम्हाला माझी दया येते ना. मग आजचा दिवस आपण इथेच झोपू चौथऱ्यावर. छे छे, काही पण आजी. तुम्हाला इथे एवढा त्रास होतो, तर मग तुम्ही मुलीकडे का नाही जात? कशाला जायचं? अहो राहायला. 6 महिने मुलाकडे, 6 महिने मुलीकडे. म्हणजे मुलगा आणि सूनही तुम्हाला कंटाळा करणार नाही. सगळी कंटाळा करतात. मुलगा नाही आणि मुलगी नाही. मुलीला माया वाटते कधी कधी, पण जावई? तो म्हणतो, तुझी आई इथं राहिली तर मी घरी राहणार नाही. एकतर ती तरी राहील, नाहीतर मी तरी राहील. बोल तुला कोण पाहिजे? आई की नवरा? मग? मग काय? खुळ्या आहात तुम्ही? अहो आपला नवरा कोण सोडील का? मुलं कोणी टाकील का? स्वतःच्या संसाराकडे कुणी पाठ फिरविल का? टाकण्यासारखी एकच गोष्ट आहे जगात, ते म्हणजे म्हातारा माणूस. त्याला सहज नको म्हणता येतं. दाराबाहेर ठेवून त्याला जा म्हणता येतं. ते लोचट म्हातारं गेलं नाही तर सरळ दार लावून घेता येतं. अशी एकच अवस्था बरं बाई, ते म्हणजे म्हातारपण. ऐकता ऐकता मला गरगरल्यासारखे झाले. मी तरी दुसरे काय करीत होते? माझ्या मनात या बाईविषयी अपार मायेचे आणि दयेचे अगदी तुडुंब तळे भरलेले असले तरी मी कुठे आजींना माझ्या घरी चला असं म्हणत होते. मला पण माझा संसार होता, नवरा होता, मुले होती, माझी स्वतःची नोकरी होती, भविष्यातील स्वप्ने होती. या सरत्या दिवसांतल्या जीवासाठी माझ्याकडे तरी कुठे जागा होती? मी नाईलाजाने म्हटले, मग घरी नाही जाणार आज? नाही, इथंच झोपणार. 4-5 दिवस गेले असतील. माझी शाळा होती. शिवाय वह्या तपासायच्या होत्या. शिक्षकाची नोकरी, शाळा सुटली तरी घरी चालूच राहते. त्यात पाहुणे, या सगळ्या रगाड्यात मला अजिबात फुरसत नव्हती. एरवी मला आजीची आठवण होत असे.
पण यावेळी मी त्यांना पूर्ण विसरले होते. माझी शाळा दुपारची होती. सकाळी कामांची गडबड, चहा, पाणी, स्वयंपाक, डबे भरून देणे, मोलकरणीला धुणे भिजवून देणे, उभ्या उभ्याच वर्तमानपत्रातले मथळे नुसते डोळ्याखालून घालणे. त्यातच हा आला, तो आला, घंटा वाजली की दार उघडायचे आणि बंद करायचे. अशी एकापुढे एक कामांची घनचक्कर चालू असे. साधारण 9:30ला माझी यातून सुटका व्हायची. मग घरात फक्त मी. अशा वेळी आपण आहोत याची जाणीव व्हायची आणि मी खुर्चीवर 5-10 मिनिटे स्वस्थ बसून राहायची किंवा वर्तमानपत्र तरी वाचायची. अशीच स्वस्थ बसले असताना दाराची कडी हळूच कोणीतरी वाजवली. घंटा असताना कडी वाजवण्याचे उद्योग दोनच तऱ्हेची माणसं करू शकतात, अडाणी माणूस किंवा वात्रट मुले. मी तिकडे लक्षच दिले नाही. शेजारच्या चंद्याला नाहीतरी उगाचच जाता येता कड्या वाजवण्याची सवय होती. पण पुन्हा कडी वाजली आणि हळूहळू वाजतच राहिली. मी नाईलाजाने उठले आणि दार उघडले. दारात आजीबाई उभ्या होत्या. थोड्या वाकलेल्या, डाव्या हातात लहानसे गाठोडे आणि उजव्या हातात काठी. माझ्याकडे वर मान करून पाहणे त्यांना जमत नव्हते. माझे नाव घेत त्या विचारत होत्या, "इथंच राहतात ना?" "हो, मीच ती. या, इकडे कुठे आलात?" आपली काठी त्यांनी कोपऱ्यात टाकली. गाठोडे बदकन खाली पडले आणि पाठोपाठ त्याही मटकन खाली बसल्या. "अहो, मला जरा श्वास तरी घेऊ द्या. या, बसा तरी म्हणा. लगेच इकडे कुठे काय म्हणता?" माझी मी ओशाळले. पण यावेळी मला कोणी यायला नको असते. मी काही मनुष्यघाणी नाही, पण मला सकाळी कामांची खूप घाई असते. वेळ नसतो. माझे आवरून मग मला शाळेत जायचे असते. समजून घेतले तर हे समजण्यासारखे आहे. अशा वेळी या आजीबाई येऊन टपकल्या. या माझा आता वेळ खाणार या कल्पनेनं मी खूप अस्वस्थ झाले होते. त्यामुळे विचारून गेले की इकडे कुठे आलात? आजीबाई घाम पुसत म्हणाल्या, "जरा पंखा लावा हो, खूप उकडतंय मला." "पंखा लावलेलाच आहे मी." "अहो मग जरा मोठा करा. एखाद्या वेळी फार उकडतं, एखाद्या वेळी एकदम थंडी वाजते. जरा गार पाणी देता का मला?" "हो," म्हणत मी आत गेले. मी विचारले, "आज सकाळी सकाळच देवळात आला की काय?" तुच्छतेने हात उडवीत आजी म्हणाल्या, "देवळात कशाला? सकाळी तिथं ऊन लागतं. परवाच नाही का सांगितलं? माझा देवाशी काही संबंध नाही. मी आले ती तुमच्याकडे. म्हटलं तिथं उन्हात बसायचं ते इथं तुमच्याकडे सावलीत बसावं. 2 गटका. इथं काय कमी आहे? पंखा आहे, गार पाणी आहे. लागलाच तर चहा सुद्धा मिळेल." "मला की नाही आज चहा घ्यावासा वाटतोय ताई. माझ्या मुलीसारख्या आहात तुम्ही. म्हणून एवढ्या हक्काने सांगते हो. रागावू नका. जरा 1 कपभर चहा द्याल का मला?" "देते ना." "त्यात थोडं आलं आणि चांगली 3 चमचे साखर घाला. आमच्याकडे साखर नुसती नावाला असते. फार साखर खाऊ नये म्हणे मधुमेह होतो. इतकी वर्ष मी गोड चहा पिते आहे. मला नाही कुठे तो झाला मधुमेह. दूध भरपूर घातलं की काही होत नाही." यांचं म्हणजे सगळंच थोडं थोडं. चहा, साखर, दूध सगळ्यांचाच फक्त नैवेद्य. मग ते चहाचं पाणी कशाला पिलं जाणार आहे? मी आजींना हवा तसा चहा करून दिला. मला म्हणाल्या, "पंखा लहान केला तरी चालेल. आणि हे पहा, संकोच करू नका. मी आहे म्हणून. तुम्हाला काय तुमची कामं करायची असतील ती करा. अंघोळ करा, जेवा. मी जरा वेळ बसते आणि जाते. ते दार घ्या लावून." मला उठायला हवेच होते. आजींची आज्ञा शिरसावंद्य मानून मी दार लावले. अंघोळीला गेले. बाहेर येऊन पाहते तो आजी बसल्या बसल्या डुलक्या घेतायत. मग मी माझे काम भराभरा आटोपले. माझा गुरुवारचा उपवास होता. मी खिचडी खाल्ली व आजींना जागे केले. म्हटले, "थोडी खिचडी खाता का तुम्ही?" आजींना हसू आले. त्यांनी मन लावून खिचडी खाल्ली आणि मग त्या आणि मी एकदमच बाहेर पडलो. "बरं आहे." आजीने हात हलवून निरोप घेतला. मी फारसे उत्तेजन दिले नाही. नुसती मान हलवली. पुन्हा या वगैरे म्हणण्याच्या फंदात पडले नाही. कारण त्या पुन्हा येतील आणि रोजच यायला लागतील याची मला धास्तीच होती. ते मला रोजच्या रोज परवडण्यासारखे नव्हते. आज तरी त्यांना आमंत्रण कोणी दिले होते? दाखवलेल्या थोड्याशा सहानुभूतीने त्या मला चिकटू पाहत होत्या आणि आपल्या मध्यमवर्गीय हातावर पोट असलेल्या माणसाची नेहमीच ही पंचायत होते की जेवढे त्याला वाटते तेवढे त्याला करता येत नाही.
ती शक्तीही नसते आणि स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी सतत काही करण्याची वृत्तीही नसते. अधूनमधून रुपयातले आणाभर करणे त्याला जमते, बाकी नुसती मानसिक हळहळ. पण दुसऱ्या दिवशी आजींची मी अभावितपणेच 9:30च्या सुमारास वाट पाहू लागले. त्यासाठी मी आज 9ची विश्रांती घेतली नाही. पटकन स्नान केले आणि विचार केला की आज आजी आल्या तर चहाबरोबर त्यांना शंकरपाळे देऊ. पण आजी आज आल्या नाहीत. त्या दिवशी नाही आणि दुसऱ्या दिवशीही नाही. माझी थोडी निराशा झाली आणि खरे सांगायचे तर मला थोडे बरेही वाटले. शनिवारी मी नेहमीप्रमाणे देवळात गेले. आजी उन्हाला हात देऊन इकडे तिकडे बघत बसल्या होत्या. बहुधा त्या माझाच शोध घेत होत्या. मला पाहताच त्यांनी माझे ओचे धरले, अगदी लहान मुलासारखे. म्हणाल्या, तुमच्याकडे परवा आले होते ना, चांगला गोड चहा प्याले. त्या चहाची चव अजून जिभेवर आहे आणि खिचडी सुद्धा किती छान झाली होती. आठवली की पुन्हा खावीशी वाटते. आज येणार होते तुमच्याकडे, पण तुम्ही म्हणाल, काय लोचट म्हातारी आहे, मुंगळ्यासारखी चिकटते, म्हणून नाही आले. त्यांची अपेक्षा मी त्यांना आमंत्रण द्यावे, पण मी काहीच बोलले नाही. त्यांना आमंत्रणाची गरज नाही हे मला माहिती होते आणि एकीकडे त्या याव्याशा असंही वाटत असून दुसरीकडे नकोही वाटत होतेच. आजींनी माझ्या हातावर 4 बकुळीची फुले ठेवली. घाला देवाला. ही बकुळीची फुलं तुम्ही कोठून आणतात? अहो, आमच्या घराच्या बाहेर पडलं की बकुळीचं झाड लागतं. खाली पडलेली असतात, तीच उचलून आणते. तीच तुम्हाला देते. मी तुम्हाला दुसरं काय देणार? तुम्हाला आवडतात का? फार छान वास असतो त्याचा. त्या दिवशी तेवढ्यावरच आमची देवळातली बैठक संपली. दुसऱ्या दिवशी रविवार, शाळेची तकतक नाही. यांना आणि मुलांनाही सुट्टी होती. आम्ही मग त्या दिवशी घरी स्वयंपाक केलाच नाही. रोज रोज आपणच करायचे आणि आपणच खायचे याचा कंटाळा येतो. थोडा बदलही नको का? म्हणून आम्ही हॉटेलात जेवायला गेलो. तिथून थेट गोरेगावला माझी नणंद राहते, तिच्याकडे गेलो. ते एकदम रात्रीच परत आलो. नंदेकडे जेवून बिवून दुसऱ्या दिवसापासून रोजचे तार ऑफिस सुरू. का कोण जाणे. रोजचे राहत गाडगे सुरू झाले की मला आपले ते तार ऑफिस सुरू झाल्यासारखेच वाटते. 9:30ला माझे आटोपले. पेपर घेऊन चालत होते. बातम्या आणि जाहिराती. कुठं कुठला चित्रपट आहे, कधी कुठे नाटक आहे, कुठे दुष्काळ पडला आहे, कुठे महापुराने हाहाकार उडावला आहे. जसे काही एकाच तराजूत घालून तोलत होते. दुष्काळात सिनेमा, महापुरात नाटक, नाटकात शाळा, शाळेत अग्रलेख, अग्रलेखात स्वयंपाक, स्वयंपाकात साड्यांचा सेल, अशी सगळी 17 धान्यांची खिचडी चालली होती. सगळ्यात रस होता, पण लक्ष मात्र स्वतःच्या संसाराकडे सावधपणे लागलेले. कारण मला त्यातल्या त्यात वेळेचे भान होते. नोकरीची काळजी होती. संध्याकाळी कांदे पोहे टोमॅटो घालून करायचे आहेत याचीही आठवण होतीच. ते चांगले भरपूर करायचे. कोणी आले तर त्याला देता आले पाहिजेत आणि आपल्यालाही रात्री भाताशिवाय काही करायला लागू नये. वाटल्यास पोह्यांवर घालायला पोह्यांचेच पापड तळू. तळलेले पापड यांना आणि मुलांना फार आवडतात. कढी वाजली वाटते. वाटते कसली वाजतच होती. ही आजीबाईंचीच कढी. उत्सुकतेने मी दार उघडले. आजीबाईच होत्या. हुश्य करीत आत शिरल्या, अगदी हक्काने. जसे काही घरातलेच माणूस बाहेर गेले होते ते परत आले. सगळी हालचाल तशीच होती. काठीकोपऱ्यात बोचके जमिनीवर आणि त्या कोचावर ऐसपैस बसल्या. जरा पाणी द्या हो ताई, गार द्या चांगलं, पण फ्रीजमधलं नका देऊ. त्या दिवशी तुम्ही फ्रीजमधलं पाणी दिलं आणि मला ते बाधलं 4 दिवस. छातीत कप अडकला होता. माठातलंच द्या. माठ कुठे होता? मी साध्या पाण्यात थोडेसे फ्रीजचे पाणी मिसळून दिले. आजीने माझ्या हातात बकुळीची ओंजळभर फुले दिली. घ्या, करा गजरा आणि घाला डोक्यात. शाळेत गेलात की नुसता घमघमाट सुटेल. आजीने आई करत दोन्ही पाय वर घेतले. कोणी कोचावर बसले की माझा जीव थोडा थोडा होतो. माझे संभाषणातले लक्षच उडते. डोळे सारखे त्या माणसाने कोचावर ठेवलेल्या पायाकडे लागतात. एखादा चाणाक्ष असेल तर समजतो आणि तो लगेच पाय खाली सोडतो. पण इथे चाणाक्षपणाचा संबंध बहुधा आपले साधून घेण्यापुरताच असावा. पण मला तोंडाने काही म्हणवेना. आजी अगदी जमिनीवर बसावे तशा कोचावर बसल्या होत्या. खाली टाकलेल्या बोचक्याकडे बोट करून मला म्हणाल्या, बोचकं सोडा माझं आणि त्यात एक पातळाचं फडकं आहे, ते द्या मला.
घाम पुसायला. किती उकडतं आहे. तुम्हाला नाही का उकडत? मी आजीच्या हातात फडके देत म्हटले. उकडतं ना, म्हणून तर पंखा लावला आहे. पण किती हळू हा. फिरतो की नाही ते सुद्धा कळत नाही. जरा मोठा करा ना. मी पंखा मोठा केला. आणि आता मी काय सांगणार आहे ओळखा बघू. मी प्रश्नार्थक चेहरा केला. नाही ओळखत? हात तुमची. अहो चहा हवा आहे मला. आणि त्याच्याबरोबर की नाही 2 ग्लुकोजची बिस्किटं आहेत ना तुमच्याकडे? मी आज्ञाप्रमाण मानून चहा व बिस्किटे त्यांच्या पुढे ठेवली. आजीने भुरकून चहा घेतला, बुडवून बिस्किटे खाल्ली. बाकी तुमच्याकडे सगळं असतं हो. आणि देण्याची बुद्धी पण आहे तुम्हाला. जरा थांबून आजींनी विचारले, अंघोळ झाली का तुमची? हो, झाली ना. शाळा असेल ना? हो, शाळा पण आहे. स्वयंपाक झाला का? अर्धा झाला, अर्धा व्हायचा आहे. अहो मग वेळ कशाला घालवता? लागा चुलीशी. मी इथे पडते जरा डोळे मिटून. आमची सूनबाई मला जरा सुद्धा पडू देत नाही. म्हणते सकाळी कसलं झोपायचं? मला तरी सकाळी झोपायला कुठे आवडतं हो. अहो पहाटे उठून घरचं आवरून सकाळी 6 वाजता मी 6 घरी नुसत्या पोळ्या लाटायला जायची. मग जिथं उशिरा स्वयंपाक चालत असेल त्यांच्याकडे स्वयंपाकाला जायची. कुठं पुरणपोळ्या, कुठं लाडू असं कर करून मुलांना वाढवलं. आणि ही काना मागून आली आणि तिखट झाली. सकाळी इथं बस, तिथं बस. घरात काही करायला नको. अहो लसणीच्या चटणीपासून ही सर्व विकत आणते. मसाला नाही, मेथकूट नाही, सगळं बाजारचं. ते काय पुरवठ्याला पडतंय? बरं, वेळ नाही म्हणावं तर काही नोकरी करीत नाही. ब्रेड आणायचा, त्याला लोणी फासायचं आणि खायचं. येता जाता बिस्किटं चावायची. याच्या घरी जा, त्याच्या घरी जा. आणि मला म्हणते सकाळी निजू नये, वाईट दिसतं. आणि तुम्हाला कसं नाही हो वाईट दिसत? बरं, ते दार घ्या लावून. खिडकीवरचा पडदा बारीक ओढा जरा. डोळ्यांवर उजेड नको वाटतो. आणि हो, तुम्ही करा आता तुमचा वरण भात स्वयंपाक. जा. मी आजींनी सांगितल्याप्रमाणे केले आणि स्वयंपाकघरात गेले. मला सुद्धा बाहेरच्या खोलीत सकाळी 10 वाजता दारही खिडक्या बंद करून आजींनी झोपावे हे बरे दिसत नव्हते. पण आजी मला विचारत कुठे होत्या? शिवाय आजींनी माझ्या घरी झोपणे वेगळे आणि स्वतःच्या घरी झोपणे वेगळे. कशी असेल बरं आजींची सून? ती खरेच यांना बिस्किटे देत नसेल का? की आजीचे 2-4 बिस्किटांनी भागत नसेल आणि संबंध पुढा देणे सुनेला परवडत नसेल. काय असेल कोण जाणे. पण अशा रीतीने आजींनी आपला शिरकाव करून घेण्याचा जो उद्योग आरंभला आहे तो बरोबर आहे का? की त्यांना दुसरा उपायच नाही? काय असेल सांगता येत नाही. माझा स्वयंपाक होत आला होता. मला जेवून शाळेत जायचे होते. आजी बाहेर असताना आपण एकटीने जेवायचे हे चांगले नाही असे वाटत असतानाच मी बाहेरच्या खोलीत डोकावले. तो आजी स्वयंपाकघरात डोकावून पाहण्याचाच प्रयत्न करीत होत्या, भुकेलेल्या नजरेने. मी जेवायला देईन या अपेक्षेने. मी त्यांचे ताट घेण्याच्या बेतात आले होते. तोच मला आठवले की आजींना दात नाही. बशीभर खिचडी खायला अर्धा तास लागतो. तर संबंध जेवण करायला किती वेळ लागेल याचे मी गणित केले. मग एक प्लास्टिकची पिशवी घेतली, त्यात पोळी भाजी बांधली, वर गुळाचा खडा ठेवला आणि आजींच्या हातावर ठेवत मी म्हटले, आजी, माझी शाळेची वेळ झाली आहे. तुम्ही आता हे कुठेतरी देवळात नाही तर घरी जाऊन खा. पण मला उभ्या उभ्या 4 घास खाऊन आता निघाले पाहिजे. आजींनी पुडी घेतली पण चेहरा नाराज झाला होता. त्या मला म्हणाल्या, पण तुम्ही शाळेतून घरी केव्हा येता? मी आता एकदम 6 वाजता संध्याकाळीच. मधल्या सुट्टीत नाही येत का? नाही. अहो यावं, चहा घ्यावा. आमचा मधला चहा शाळेतच होतो. बरं मग तुम्ही यायच्या आधी कोण कोण येतं? माझी मुले येतात ना. अरे वा, मग काय अवघड आहे हो. हे तुमचं पोळी भाजीचं जेवण करून मुलं येईपर्यंत मी इथेच पडून राहीन. ती आली की मी जाईन. छे छे, असं नाही करता यायचं. का बरं? तुमचे यजमान तर नाही ना यायचे? त्यांना कळलं नाही म्हणजे झालं. अहो पण आजीबाई त्यांना चोरून हे मला असं करता यायचं नाही. मी कोणतीही गोष्ट त्यांच्या नकळत करत नाही. तेव्हा तुम्हाला जायला हवं. आणि खरं सांगू का, रागावू नका. पण तुम्हाला रोज रोज तिथे येऊन झोपणं, चहा जेवण करणं हे मला जमण्यासारखं नाही. माझ्या मिस्टरांनाही ते आवडायचं नाही. आला गेला आहे, पै पाहुणा आहे. दिवसभर काम करून मीही दमते ना. आजीचा चेहरा थोडा संतप्त झाला. पण त्यांनी स्वतःला सावरले आणि म्हणाल्या, तसं बरोबर आहे तुमचं. तुम्ही माझ्या कोण? स्वतःच्या सख्ख्या मुलांवर माझी सत्ता नाही.
तिथं तुम्ही तरी रोज रोज मला म्हणून का आसरा द्यावा? दिला तोच खूप झाला. पण एक विचारते, रोज नाही तरी अधूनमधून असे आले तर चालेल ना? चहा प्यायला, ग्लुकोजची बिस्किटं खायला आणि कधीतरी मग रुपया 8 आणे. हो हो, अगदी अवश्य. तशा तुम्ही येत चला. जेवढं शक्य आहे तेवढं मी देत जाईन. बरं मग मला जरा वाहनं देता का तुमच्या जुन्या? असतील तर चालेल हो. फार पाय भाजतात माझे. दगडगोटे टोचतात पायांना. मी जुन्या चपला दिल्या. ते बोचकं आणि काठी द्या इकडे. मी हातात काठी दिली. आजी थकल्या शरीराने लटपटत्या पायांनी बाहेर पडल्या. दार लावून घेताना मला फार वाईट वाटले. जेवायला बसले खरी, पण घास गिळेनात. कसा असेल बरं या आजींचा मुलगा, असा मी विचार करत बसले. या शनिवारीही मी ठरल्याप्रमाणे देवळात गेले. आजी कुठे दिसतात का पाहत होते, पण आजी आल्या नव्हत्या. माझ्या प्रदक्षिणेच्या वाटेवरच त्या नेहमी बसायच्या. का बरे आल्या नसतील आज? बरे बिरे नाही की काय? मी जरा वेळ रेंगाळले आणि घरी आले. वाटून गेले की आजींना आपण घरात ठेवून घेतले नाही. आपण कुणासाठी काही करू शकत नाही. आपण अगदी स्वार्थी आहोत. एखाद्या दिवशी आजी आपल्या घरात निजल्या असत्या तर आपले घर झिजले असते का? दुसऱ्या शनिवारी जायचे आणि यांची परवानगी काढून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आजींना घरी ठेवून घ्यायचे, असा मी अगदी निश्चय करून टाकला. पण दुसरा शनिवार यायच्या आतच दारावरची कडी हळूहळू वाजली. त्या कडी वाजण्यातही जीव नव्हता. मी दार उघडले. आजी धडपडतच आत आल्या. काठी बोचके एकदम खाली पडले आणि पाठोपाठ आजी चक्कर येऊन कोचावर बसल्या. डोळे मिटून हाताने गरगरत असल्याची खून करून क्षीणपणे म्हणाल्या, पंखा लावा. मी पंखा मोठा केला. गार पाणी आणून दिले. शेजारच्या उषाताईंनी त्यांच्या डोळ्यांना गार पाणी लावले. माधुरीताईंनी सरबताचा पेला त्यांच्या पुढे केला. हे घ्या आजी, सरबत प्या. आजींनी सरबताचा घोट घेतला. 2-4 घोट पोटात गेल्यावर त्यांना बरे वाटले. वाटले म्हणजे काय, तर गरगर त्यांची थांबली आणि बसल्या बसल्या त्या डुलक्या खाऊ लागल्या. आता ही झोप. आजीने एक पाय वर घेतला, दुसरा लोंबतच ठेवला आणि पटकन लोडकल्यासारख्या त्या कोचावर साप आडव्या झाल्या. डोळे मिटलेले, पाय लोंबत होता. एका हाताचीही तीच अवस्था होती. श्वास फक्त चालू होता. हात आणि पाय सारखा करताच मला भीती वाटली. या आजींना इथेच काही बरे वाईट झाले तर? या आजीचं नाव धड माहीत नाही. मुलाचं नाव पत्ता ठाऊक नाही. घरात यावेळी कोणी नाही. थोड्या वेळाने आपल्याला शाळेत जायचे आहे. अशा वेळी एकदम मला गडबडून जायला होते. शेजारच्या उषाताई मला म्हणाल्या, थोडा वेळ पडू दे त्यांना, मग आपोआप उठतील. तुम्ही तुमची कामं करा. मी बसते जरा वेळ आजीजवळ. मी बरं म्हटलं. थोड्या वेळाने आजी खरोखरच उठून बसल्या आणि म्हणाल्या, मगाशी काहीतरी होत होतं मला. आता बरं आहे. पण आजी, बरं नसताना कशाला घराबाहेर पडलात? अहो, निघाले तेव्हा बरं होतं, पण रात्रभर झोप नाही. हे काय, दात चावत होते, त्यामुळे पित्त उसळलं आणि एकदम चक्कर आली. पण आता बरं वाटतंय ना तुम्हाला? हो, पण खरं सांगू का, रागावू नका गरीबावर. एकदम घराबाहेर काढू नका. मी जाणार आहे. माझी खरं म्हणजे एव्हाना कायमचीच जाण्याची वेळ आली आहे. का उशीर करतोय तो देव न्यायला कोण जाणे. पण जरा घटकाभर मला बसू द्या. आणि अगदी पोटातलं सांगू का? सांगा ना. उषाताईंनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला. आजींना एकदम हुंदका आला. मला की नाही, खरंच सांगते, खूप भूक लागली हो. मग भात भाजी आणते, इथेच जेवा. माधुरीताई पुढे झाल्या. एव्हाना सर्व शेजारणी गोळा झाल्या होत्या. इथून तिथपर्यंत नकारात्मक हात हलवीत आजी म्हणाल्या, मला भात आणि पोळीचा अगदी वीट आला आहे. भात नको, भाजी नको. मला किती दिवस झाले थालीपीठ खायचं आहे. पण ते काही माझी सूनबाई करीत नाही. तुम्ही करता का हो ताई? मी म्हटलं, हो, माझ्याजवळ भाजणी आहे. पण थालीपीठ करायला मला वेळ नाही. आता माझी शाळेची वेळ झाली. उषाताई पटकन उठल्या, पदर खोचला. आणा ती भाजणी, मी करते थालीपीठ. तुम्ही तुमचं आवरा आणि शाळेत जा. आजी गेल्यावर मी तुमच्या घराला कुलूप लावीन किंवा मुलं आली तोपर्यंत तर प्रश्नच नाही. आजी, थालीपीठात कांदा घालायचा नाही ना? आजी क्षणभर घुटमळल्या. अगदी माझ्या मनातलं बोललात. माझ्यासारखीनं कांदा खाऊ नाही म्हणतात. पण आता माझ्या गोवऱ्या गेल्या मसनात. अजून कांदा खायचा नाही. पण आज खाणार. घाला कांदा थालीपीठात. मी शाळेत गेले
उषाताईंनी थालीपीठ केले. म्हातारीला लोण्याच्या गोळ्यासह खाऊ घातले आणि मग जरा विश्रांती घेतल्यावर रिक्षात बसवून दिले. शनिवारी मी देवळात गेले. आजी आपल्या जागेवर होत्या. एक हात कपाळाशी धरून इकडे तिकडे बघत होत्या. प्रदक्षिणेच्या वाटेवर त्यांनी माझे ओचे धरले. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना, तसं. हे बघा, तुमच्याकडे थालीपीठ खाल्लं ना, तुमच्या मैत्रिणीने मला लोणी वाढलं, रिक्षाचे पैसे दिलेत. तुम्हा दोघींचं खूप कल्याण होईल बघा. बसा ना जरा 2 मिनिटं. मी बसले. आजींना लिमडेटच्या गोळ्या दिल्या. आजींच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्यांनी लगेच एक गोळी तोंडात टाकली. अगदी माझ्या मनातली वस्तू आणलीत बघा. या गोळीने तर नाही, मला लगेच आता तरतरी येते. मग जरा वेळ आजीचे बोलू न बोलू असे चालले होते. शेवटी त्या धीर करून म्हणाल्या, तुमची थालीपीठाची भाजणी मोठी खमंग आहे हो. आहे का थोडीशी शिल्लक? फार नाही, एका थालीपीठापुरती. आहे ना, मग मला नुसती भाजणी द्याल? सुनेला सांगीन करून द्यायला, नाहीतर मी स्वतः करीन. केव्हा देता? आत्ता देऊ का? द्या ना. मी घरी गेले, भाजणी पिशवीत घातली आणि आजींना आणून दिली. आजींनी समाधानाने मान डोलावली. मग पुढचा शनिवार आला. आजींच्यासाठी मी कुरकुरीत बिस्किटांचा पुडा घेतला होता. पण आजी आल्या नव्हत्या. मी थोडी वाट बघितली. घरी आले. माझ्या मागोमाग पाहुणे आले. त्यांना चहाबरोबर 30 बिस्किटे दिली. म्हटले, चला, दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम. त्यानंतरच्या शनिवारी देवळात गेले. आजीसाठी खोबऱ्याच्या वड्या घेतल्या होत्या. पण अजून तरी आजी आल्या नव्हत्या. थोडा वेळ इकडे तिकडे करून वाट पाहिली. मग पुजाऱ्याजवळ चौकशी केली. का हो, त्या आजीबाई येत नाहीत का अलीकडे? अहो, कोणत्या आजी? भिंतीला टिकून बसतात त्या का? हो हो, त्याच. दिसल्या नाहीत खऱ्या. निदान मी तरी नाही पाहिल्या. अहो, म्हातारा माणूस. ते कधी यायचं नाही असं चालायचं. पुजारी आजी इतका म्हातारा नव्हता, पण त्याचीही साठी उलटलेली होती. कधी कधी एका म्हातारीजवळ तीर्थ देता देता घरातली कुरकुर सांगत असायचा. तरी पण वयाप्रमाणेच आजीत आणि त्याच्यात मोठा आर्थिक फरक होता. पुजारी अजून मिळवत होता आणि त्या म्हातारीला तो एक वाक्य नेहमी ऐकवायचा, घर माझं आहे, पैसा माझा आहे. जास्त गडबड केली तर सांगेन त्यांना, चालू लागा. मग मुलगा नाही आणि सून नाही, कोणीच नाही. त्यामुळेच की काय पुजाऱ्याला आजींविषयी फारशी सहानुभूती नव्हती. त्याच्या बोलण्याचा सूर एकंदरीत असा की अशा कैक म्हाताऱ्या पडल्यात. कोणी विचारत नाही त्यांना. तुम्ही तरी कितीशय विचारणार आहात. उगाच चिमूटभर तळमळ, त्यापेक्षा आपल्या कामाला लागा. तसे ते खरेच होते. आजींची वाट पाहणे आणि त्यांची विचारपूस करणे याची मर्यादा फारच थोडी होती, म्हणजे जवळजवळ नव्हती. माझी वेळ होताच मी घरी आले. कुटुंबात शिरताच आजीचा विचार मागे पडला आणि मग मागेच पडत गेला. कारण महिनाभर तरी आजींची भेट झालीच नाही. आजी त्यांच्या भाषेत मारुतीच्या प्लस म्हसोबाच्या देवळात आल्याच नाहीत. मी माझ्या नित्याच्या मार्गाने चालत होते. घरकाम, कुटुंब, आला गेला आणि मुख्य म्हणजे माझी शाळा, जिच्यावर माझ्या संसाराचा अर्धा डोलारा उभा होता. त्यासाठी शाळेत माझे 6 ते 6.5 तास रोज खर्ची पडत असत. अशीच एक दिवस मी शाळेत गणिताचा तास घेत होते. तो शिपाई सांगत आला की एक बाई तुम्हाला भेटायला आल्या आहेत. बाई? कोणत्या बाई आल्या आहेत? माहीत नाही. म्हाताऱ्या आहेत का रे? छे छे, चांगल्या तरण्या आहेत. कोण असेल बरे? त्यांना बसायला सांग. आता 10 मिनिटात शाळा सुटेलच म्हणावं, तेव्हा भेटते मी त्यांना. शाळेत भेटायला कोण आले असेल असा विचार करीत मी वर्गाबाहेर आले. बाहेरच अनोळख्या बाई उभ्या होत्या. त्यांनी मला नावाने हाक मारली. तुम्हीच ना होत्या? हो हो. माझं तुमच्याकडे थोडं काम आहे. अहो, बोला ना. बोला म्हणताच बाईला गळीवरून आले. घसा साफ करून त्या म्हणाल्या, गंगाबाई जोशी तुम्हाला माहीत आहेत ना? देवळात येऊन बसायच्या. तुम्ही सगळी त्यांना आजी म्हणत होतात. हो हो. त्यांचं काय म्हणता? त्या गेल्या. त्यांना जाऊन 15 दिवस झाले. मी त्यांची सूनबाई. त्या तुमच्याबद्दल आजारात खूप सांगत होत्या. काय झालं त्यांना? तसा म्हणण्यासारखा आजार नाही. म्हातारपणानेच गेल्या. 15 दिवस अंथरुणावर पडून होत्या. आम्ही आमच्याकडून होईल तशी सेवा करीत होतो. औषध देत होतो. डॉक्टरांनी त्या मागतील ते खायला द्यायला सांगितलं होतं. पण त्यांनी कधी काही मागितलंच नाही. आणि खरं सांगायचं तर आम्ही कधी त्यांना तेवढ्या आस्थेनं, मायेनं विचारलंच नाही.
रोजचं जेवण, चहा, दूध हेच देत होतो. पण त्यावर त्यांची वासना नव्हती. पण त्या काय करायच्या की आम्ही इकडे-तिकडे नाही असं पाहून पांघरुणाच्या आतून चिमूट-चिमूट काहीतरी तोंडात टाकायच्या. ते माझ्या मुलानं पाहिलं आणि मला सांगितलं. मी त्यांचं पांघरूण बाजूला करून पाहायला लागले, तर ते दाखविनात. मग मी त्यांचे हात बाजूला केले. एका फडक्यात कसलं तरी पीठ बांधलेलं होतं. मी विचारलं, "हे काय आहे?" तर मला म्हणाल्या, "तू रागवणार नाहीस ना, असं वचन दे." मी वचन दिलं, तर त्यांनी मला तुमचं नाव सांगितलं. तुमच्या चेहऱ्याचं वर्णन केलं. अमुक-अमुक शाळेत तुम्ही शिकवता हेही सांगितलं. पुढं मला म्हणाल्या, "त्या बाईंनी मला ही भाजणी दिली थालीपीठाची. मला थालीपीठ खावंसं वाटतं. ते कोण करून देणार? त्या धर्माच्या मुलीनं मला ही भाजणी दिली. तीच चिमूट-चिमूट खाते आहे. तोंडाला चव येते. या आजारात मला त्यांची खूप आठवण येते आहे. मी आता 4 दिवसांची सोबती नाही." भाजणी खाता खाता सरत्या घटकेला माझं मन तिला आशीर्वाद देत आहे. माझा आत्मा ती तृप्त करते आहे. तो आत्मा तिला दुवा देत आहे. मी गेले की हेच तिला जाऊन सांग. आणि जाताना आपल्या घराच्या बाहेर बकुळ आहे ना, त्याची ओंजळभर फुलं तिला नेऊन दे. म्हणजे माझी खून तिला पटेल. असे म्हणून आजींच्या सुनेने मला बकुळीची फुले दिली. ती फुलून फुलून रडू लागली. जे मी करायचं ते तुम्ही केलंत, पण आता माझे डोळे उघडले. आता मी अशी निर्दयपणे कोणाशी वागणार नाही. असे म्हणून तिने मला हात जोडले. मला काय करावे ते समजेना, काय बोलावे तेही कळेना. माझ्याकडून आजींच्या सुनेचीही काही अपेक्षा नसावी. डोळे पुसत पुसत ती निघून गेली आणि मी ओंजळीत बकुळीची फुले धरून ती ज्या दिशेने गेली त्या दिशेने नुसती पाहत राहिली, डोळ्यात पाणी आणून.